एकदम उभं आहे. एकदम उभं आहे. राज्यसभेच्या नूतन खासदार ज्योतिताई वाघमारे यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार. पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा. गेल्या 9 वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलन, उपोषण, निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार पेन्शन योजना, पत्रकारांसाठी आरोग्य योजना, विमा योजना, घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती, साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून, बसमधून मोफत प्रवास, पत्रकारांच्या 4 चाकी वाहनाला टोलमधून मुक्ती, ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिताबरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून 5 लाख रुपयांचे कर्ज मिळणे, त्याचबरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावीपणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित, पीडित, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत आहेत. शिंदे सेनेच्या मुलूक मैदानी तोफ प्रवक्ते, अभ्यासू पत्रकार ज्योतिताई वाघमारे राज्यसभेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालून सोडवण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, प्रदेश उपाध्यक्ष मल्लीनाथ जळकोटे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, संघटक गणेश निंबाळकर, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी इत्यादी पत्रकारांच्या शिष्टमंडळात समावेश होता.